Hello students, now we are seeing the practicals of electrical drawing and CAD. Okay, then your next practical is drafting setup, units, angle, area, coordinate system, limits, grid and object snap. Okay, so in this practical we are seeing that how to use this drafting setup, means तुमचे your units, angle, area, coordinate system, limits, grid and then ऑब्जेक्ट स्नॅप आपण कसे काही यूज करणार आहोत कॅड मध्ये. तुमची ही ड्राफ्टिंग सेटअप करण्यासाठी ह्या काय तुमच्या सर्व सेटिंग्स आहे. मग त्यानुसार आपण त्याची सेटिंग्स बघूया. आता ही आहे तुमची कॅड सिस्टीम. ओके, म्हणजे तुमचं कॅड सॉफ्टवेअर आहे. आता याच्यामध्ये सर्वात पहिले आपण बघूया तुमची जी ग्रीड सिस्टीम आहे. आता ही जी दिसते तुम्हाला बरोबर, ही बघा, बघू शकताय तुम्ही, ही काय तुमची एक ग्राफ सारखी लाईन्स आहे, म्हणजे ही काय तुमची ग्रीड सिस्टीम आहे. आता याची चेंजेस तुम्ही कशी करणार आहे. आता ही आपल्याला ऑन आणि ऑफ करता येते. जर तुम्हाला अशी ग्राफ सारखी पाहिजे नसेल तर तुम्ही ती ग्राफ सारखी पण घेऊ शकताय, किंवा तुम्हाला पूर्ण प्लेन पाहिजे तर तुम्ही प्लेन पण घेऊ शकताय. तर मग मी तुम्हाला दाखवते. तुम्ही इथे बघू शकताय सेटिंग मध्ये, ते इथे ऑप्शन आहे ओके ग्रीड सिस्टीमचं. तुम्ही सपोज ती ऑफ करायची तुम्हाला तर तुम्ही ऑफ करू शकताय. आता बघा मी ऑफ केली तर काही दिसतंय का ती लाईन? नाही, काहीच लाईन दिसत नाहीये. आता सपोज तुम्हाला ती ऑन करायची, मग तुम्ही परत तिथे प्रेस केलं तर तुम्हाला ती दिसणार आहे. आता याच्यानुसार ग्रीड सिस्टीम काय यूज करतो आपण, की या ग्रीड सिस्टीम नुसार कशी जर आपल्याला लाईन ऍक्युरेट घ्यायची आहे ओके, मग त्यासाठी आपण ही ग्रीड सिस्टीम यूज करू शकतो. बघू शकताय तुम्ही की ग्राफ सारखी आहे, की याच्यामध्ये किती तुमचे हे 5 ब्लॉक आहे, ह्या 5 लाईन दिसत आहे. याच्यानुसार तुमची जी लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहे किंवा एखादा सर्कल ड्रॉ करणार, त्यासाठी ऍक्युरेट तुम्हाला पॉईंट भेटेल आणि तुमचा सर्कल तसा ड्रॉ होईल. आता आपण त्याची सेटिंग्स मध्ये बघूया. आता सेटिंग मध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डीएस सेटिंग, म्हणजे तुमची ही सेटिंग ओपन होईल. आता तुम्ही इथे बघू शकताय की ड्राफ्टिंग सेटिंग मध्ये स्नॅप अँड ग्रीड सिस्टीम आहे, तुमची पोलर ट्रॅकिंग सिस्टीम आहे, तुमची ऑब्जेक्ट स्नॅप सिस्टीम आहे, 3D ऑब्जेक्ट सिस्टीम आहे, डायनामिक आहे, नंतर आहे तुमची क्विक प्रॉपर्टीज आणि नंतर आहे सिलेक्शन सायकलिंग. ओके, तर मग आता आपल्याला सर्वात पहिले काय बघायचंय, फक्त स्नॅप आणि ग्रीड. ओके, मग आता ही स्नॅप आणि ग्रीड सिस्टीम आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय की हे ग्रीडची सिस्टीम आहे तुमची, की इथून तुमची ग्रीड लाईन ऑन आहे. आता हे जे ग्रीड एक्स स्पेसिंग आहे आणि ग्रीड वाय स्पेसिंग आहे, म्हणजे तुमचे जे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस आहे याच्यावरून तुम्ही स्पेसिंग देऊ शकता. त्याची स्पेसिंग किती तुमची 10x10, ती जर म्हणजे ह्या एक्स एक्सिसची जर तुम्हाला ती इन्क्रीज करायची असेल तुम्ही इथे इन्क्रीज करू शकताय. ऑर एल्स आता तुमची नंतर दिले तुमची जी मेजर लाईन एव्हरी. आता ही जी लाईन आहे ही जर सपोज तुम्ही चेंज केली, आता इन 5 दिली कारण की आपल्याला इथे बरोबर 5 दिसत आहे, पण आपल्याला जर जास्त पाहिजे नसेल तर ते जास्त पण दिसू शकताय. जसं मी तुम्हाला दाखवते. आता सपोज मी तिथे एंटर केले 15 एंटर केला, तर मग तुम्ही बघू शकताय की तुमची जी ग्रीड सिस्टीम आहे, म्हणजे तुमची जी सॉफ्टवेअरची स्क्रीन आहे ती चेंज झाली आहे. म्हणजे ही कशी झाली तुमची 15 वर झाली. ओके, कंट्रोल Z केला म्हणजे परत तुमची नॉर्मल सिस्टीमवर आली. समजलं? अशा प्रकारे तुम्ही ही ग्रीडची सिस्टीम आहे ती चेंज करू शकताय. आता तुम्हाला ही बघा, इथे तुम्ही बघू शकताय की इथे तुम्ही ग्रीड स्नॅप पाहिजे नाही की पोलर स्नॅप पाहिजे नाही. आता कोणता इथे चालू आहे पोलर स्नॅप, पण सपोज आपल्याला ग्रीड स्नॅप पाहिजे नसेल तर आपण ग्रीड स्नॅपवर करणार आहे. पोलर स्नॅप म्हणजे जसं राऊंड फिगर असतो तुमचा सर्कल, त्याच्यानुसार ती होते आणि आपण ही काय करतो, ओके करतो. नेक्स्ट आहे तुमची ऑब्जेक्ट स्नॅप. आता ऑब्जेक्ट स्नॅप काय यूज करतो आपण, आता तुम्ही इथे बघू शकताय की इथे एंड पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे, सेंटर आहे, क्वाड्रंट आहे, हे सर्व जे आहे. आता म्हणजे सपोज तुम्ही लाईन ड्रॉ केली, आता लाईन, आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते, तुम्ही बघू शकता. त्या लाईनवरून तुम्ही बघू शकता. आता ही मी सपोज लाईन घेतली, तुम्ही इथे बघा लाईन घेतली मी. आता मी काय करते, ही लाईन इथून ड्रॉ करते. लाईन ड्रॉ केली. आता तुम्ही इथे बघू शकताय, एस्केप केला. आता तुम्ही इथे बघू शकताय की ही लाईन आहे. आता इथे दिसतोय का ब्लॉक तुमचा? नाही. आणि हा एंडिंग पॉईंट, हे दोन्ही काय एंडिंग पॉईंट आहे ना, हा मध्ये तुमचा असतो सेंटर पॉईंट. आता इथे काय दिसत नाहीये का दिसत नाहीये, कारण की आपण जी ऑब्जेक्ट स्नॅप आहे ते कॅन्सल केलेले. आता सपोज आपण ते सिलेक्ट केलं तर मग तुमचा बरोबर ग्रीन जो डॉट आहे तो एंडिंग पॉईंटला, स्टार्टिंग पॉईंटला आणि तुमच्या सेंटरला दिसेल. आता आपण बघूया ते. आता मी काय केलं की स्नॅप सेटिंग मध्ये जाऊन तुमचा जो एंड पॉईंट आहे ते मी ऑन केला. आता तुम्ही बघू शकताय की बघा एंड पॉईंटला बरोबर ती ग्रीन लाईन दिसते, सेंटरला बघा बरोबर तो सेंटर दिसतोय आणि एंडिंगला बरोबर तो दिसतोय. सेम ऍज इट इज आपण आता सपोज सर्कल घेतला, सर्कल कमांड घेतली. ओके, आता आपण काय करू, सर्कल ड्रॉ करूया. आता हा सर्कल ड्रॉ केला. आता तुम्ही सर्कलला पाहू शकताय की काय दिसतोय, तुमचा जो मेन पॉइंट आहे सर्कलचा, सेंटर पॉइंट, तो तुम्हाला दिसतोय बरोबर. जसा इथून तुम्ही ड्रॉ करू शकताय.
समजलं? अशी असते तुमची स्नॅप सिस्टीम, म्हणजे ही असते ऑब्जेक्ट स्नॅप सिस्टीम. आता नेक्स्ट सिस्टीम बघूया. आता ही झाली तुमची ऑब्जेक्ट स्नॅप सिस्टीम. आता आपल्याला काय पाहिजे? कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीमसाठी आपल्याला जावं लागतं डायनामिक इनपुट मध्ये. डायनामिक इनपुट मध्ये गेला तर तुम्ही सेटिंग मध्ये इथे जायचं. सेटिंग मध्ये गेला का तुम्ही इथे बघू शकताय की तुम्हाला पोलर फॉर्मॅट पाहिजे नाही, नंतर रिलेटिव्ह आहे, तुमची ऍब्सोल्यूट आहे. ओके, तर आता कोणती मेथड चालू आहे? रिलेटिव्ह कोऑर्डिनेट मेथड. जर तुम्हाला ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट पाहिजे असेल, ऍब्सोल्यूट वर तुम्ही क्लिक करणार आहात आणि ओके म्हणणार आहात, म्हणजे ती तुमची कोणती सिस्टीम चालू होईल? मग ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट मेथड. पण जर सपोज तुम्हाला पोलर पाहिजे नसेल तर मग तुम्ही कशावर जाणार? मग रिलेटिव्ह कोऑर्डिनेटवर जाणार. ओके, म्हणजे रिलेटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला भेटेल. अशाच प्रकारे तुमच्या ह्या सिस्टीम इथून चेंज होतात. आता झाली तुमच्या ग्रिड सिस्टीम झाली, ऑब्जेक्ट स्नॅप सिस्टीम झाली, कोऑर्डिनेट सिस्टीम झाली. आता युनिट सिस्टीम बघू. युनिट सिस्टीमसाठी तुम्हाला काय करावं लागेल? युनिट हे टाकावं लागेल आणि इथे बघू शकता तुम्ही युनिट आलंय. मग आपण काय करू? तिथे क्लिक करू. मग तुम्ही बघू शकता की ही युनिट सिस्टीम आहे. आता ह्या युनिट सिस्टीम मध्ये काय टाईप? आता टाईप कोणतं बघा, इथं तुम्ही बघू शकता आर्किटेक्चर आहे, नंतर आहे डेसिमल, इंजिनिअरिंग, फ्रॅक्शनल, सायंटिफिक. आता आर्किटेक्चर हे कधी यूज करतो आपण? जेव्हा सिव्हिलच्या ड्रॉइंग आपल्याला ड्रॉ करायचे असेल तेव्हा. नंतर आहे डेसिमल, ही तुमच्या मेकॅनिकलसाठी यूज होते. नंतर इंजिनिअरिंग आणि हे सायंटिफिक आणि ह्या टाईप तुम्ही तिथे यूज करू शकताय. ओके, नंतर आहे तुमची की जी युनिट स्केल आहे तुम्हाला ही कशी पाहिजे? मिलीमीटर मध्ये पाहिजे आहे, नंतर तुमच्या सेंटीमीटर मध्ये, किलोमीटर मध्ये, माइल्स मध्ये, यार्ड्स मध्ये, इथे व्हेरियस ऑप्शन आहेत. त्यानुसार तुम्ही ती लाईन सिलेक्ट करून तुम्ही ड्रॉ करू शकताय. ओके, हे झाले तुमची युनिट सिस्टीम. आता याच्यामध्ये तुमचं काय अँगल पण आहे. आता तुम्हाला जो अँगल तुम्ही जो घेणार आहे, तुमच्या सर्कलचा असो कसला पण असो अँगल, तो तुम्हाला जर कसा पाहिजे त्याच्यावर हे डिपेंड आहे की तुमचा डेसिमल डिग्रीज मध्ये पाहिजे नाही, किंवा डिग्रीज पर मिनिट सेकंड मध्ये पाहिजे नाही, ग्रॅड्स मध्ये पाहिजे नाही, रेडियन्स मध्ये पाहिजे नाही. कशावर हा अँगल तुमचा डिपेंड असणार आहे हे तुम्ही इथून सिलेक्ट करणार आहात. ओके, आता जी लास्ट सिस्टीम राहिली ती आहे तुमची लिमिट. आता मी बघा लिमिट इथे टाईप करते, बघू शकताय तुम्ही की लिमिट एंटर केलं, म्हणजे इथे तुम्ही बघू शकताय की जी दिसते लिमिट स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर. मला इथे काय करायचं? तुम्ही ऑन केला की तुम्ही सर्वात पहिले लिमिट काय देणार? पहिले इथे काय करणार? ग्रिड सिस्टीम सिलेक्ट करणार. ओके, म्हणजे ग्रिड डिस्प्ले येईल इथे तुमचा. सिलेक्ट केली त्यानंतर तुम्ही काय करणार आहे? इथे तर तुम्ही बघू शकताय की इथे तुम्ही लिमिट सेट करू शकताय. आता जी लिमिट आहे तुम्हाला प्रत्येक डायग्रामची लिमिट तुम्ही इथे सेट करू शकताय. सर्वात पहिले आपण कधी पण जो तुमचा ओरिजिन आहे तो आपण 0/0 देतो, मग तो आपण इथे 0 करू शकतोय. नंतर मग तुम्हाला कितीची स्पेसिंग पाहिजे, म्हणजे लिमिट कितीपर्यंत पाहिजे तुमची डायग्रामची, तिथून तुम्ही ती सिलेक्ट करू शकताय. ओके, तर ह्या प्रकारे ही जी आहे ही सगळी सिस्टीम काय तुमची ड्राफ्टिंग सेटअप आहे तुमच्या कॅडसाठी. ओके, आता ह्याच प्रॅक्टिकलमध्ये तुमचे 2 प्रॅक्टिकल कव्हर होत आहे, म्हणजे सेम प्रॅक्टिकल आहे तुम्हाला परत की ड्राफ्ट सेटअप, युनिट, अँगल, एरिया, कोऑर्डिनेट सिस्टीम, लिमिट्स, ग्रिड अँड ऑब्जेक्ट स्नॅप. सेम प्रॅक्टिकल आहे. असे 2 प्रॅक्टिकल तुम्हाला, त्याच्यामुळे तुमचे 2 प्रॅक्टिकल कव्हर झाले आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.